सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। नमस्कार मित्रांनो, राज्यातील वातावरण बदलायला सुरुवात झाली आहे आणि काही भागांमध्ये पावसाने हजेरी देखील लावलेली आहे। तसेच आज रात्री आणि मध्यरात्री दरम्यान महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आणि गावांमध्ये मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। तर मित्रांनो, जाणून घेऊयात हे कोणते भाग असतील याविषयी माहिती अतिशय महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघा आणि तसेच अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता कोकण पट्ट्यातील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार आणि तसेच या कोकणाच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आज रात्री आणि मध्यरात्रीला मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। तसेच मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राचा जो हा भाग आहे यामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगरच्या सर्वत्र परिसरामध्ये आज रात्री दरम्यान विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह मोठा मुसळधार पाऊस होईल। मित्रांनो, राज्यातील पावसाची उघडीप आता संपली आहे। उद्यापासून महाराष्ट्रात सर्वत्र 3 ते 4 दिवस मोठा जोरदार पाऊस होणार आहे। राज्यातील बहुतांश भागांमध्ये मागच्या 24 तासांमध्ये मोठा पाऊस झाला आहे आणि सध्या देखील वातावरण बदललेले आहे। मित्रांनो, तसेच मराठवाड्यात पहिलेच छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या बहुतांश भागांमध्ये आज रात्री ढगाळ वातावरणासह काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल। मात्र उद्यापासून संपूर्ण मराठवाड्यात मोठा मुसळधार पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळेल। हे पावसाचे वातावरण उद्यापासून पुढील 3 ते 4 दिवस राज्यात कायम राहील। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे। तसेच उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशच्या भागात पाहिले असता यामध्ये नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड या सर्वत्र परिसरामध्ये आपल्याला आज रात्री ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळेल। मात्र उद्या दुपारनंतर आणि रात्री उत्तर महाराष्ट्र, खानदेशच्या बहुतांश भागांमध्ये मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। विदर्भामध्ये अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिमच्या भागात आपल्याला आज रात्री दरम्यान ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता राहील। मात्र उद्या, परवा 22, 23 आणि 24 जून रोजी संपूर्ण विदर्भामध्ये मोठी भयंकर अतिवृष्टी होणार आहे। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता हा जो भाग आहे सावंतवाडी, त्यासोबतच ओरस, मालवण, कणकवली, गारगोटी, निप्पाणी, चिकोडी, संकेश्वरा, त्यासोबतच इकडे कोल्हापूर, वेतावडे, राजापूर, विजयदुर्ग, मेरवी, लांजा, येल्लूर, कोडोली, तासगाव, ईश्वरपूर, पेनुमरे, तसेच संगमेश्वर, विटा, कराड, पाटण, मायनी, करगणी, तसेच रहीमपतूर, चिपळूण, दाभोळ, खेड, दापोली, महाबळेश्वर, वाई, लोणंद, फलटण, नातेपुते, तसेच इकडे मंडणगड, महाड, महाबळेश्वर, भारदखोल, माणगाव, भोर, जेजुरी, लवासा, सासवड, पौड, नागोठणे, तसेच पुण्याचा बहुतांश भाग आणि लोणावळा, पेन, कर्जत, उरण या परिसरामध्ये आपल्याला आज रात्रीला मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळेल। तर इकडे मित्रांनो, इंदापूर, कुर्डुवाडी, अकलूज, त्यासोबतच पंढरपूर, म्हसवड, माहोळ, वैराग, तुळजापूर, धाराशिव, त्यासोबतच लोहारा, नळदुर्ग, माहोळ, मंगळवेढा, सांगोले या परिसरामध्ये मात्र मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस आज रात्री दरम्यान झालेला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, उद्या आहे 22 जून। आपण या ठिकाणी बघू शकता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्याच्या दरम्यान आपल्याला मोठी अतिवृष्टी पाहायला मिळेल। राज्यातील एकही भाग उद्यापासून पावसावाचून वंचित राहणार नाही। 22, 23, 24 आणि 25 जून दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वच भागांमध्ये पाऊस होणार आहे। आपण या ठिकाणी बघू शकता मराठवाडा असेल, विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश सर्वत्र परिसरामध्ये उद्यापासून पुढील 3 ते 4 दिवस सर्वत्र मोठ्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे।
तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट. आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.